नमस्कार, मी बाळासाहेब पाटील, वैभव कृषी केंद्र वाघडी ॲडव्हान्स शेती सेवा चॅनलमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत। गेल्या 2 दिवसापासून पाऊस काही थांबत नाही, कपाशी पिवळी पडते। तर शेतकरी मित्रांनो, टेन्शन अजिबात घेऊ नका। आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे। उपाय नंबर 1, पाणी निचरा करा। तुम्ही सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम आपल्या शेतातील पाणी बाहेर काढा। पाणी जर 2 तासापेक्षा जास्त राहिलं तर पिकांची मुळं हे गुदमरतात आणि तिथूनच रोगाची सुरुवात होत असते। त्यासाठी काय करायचं, जर आपण सरी पाळली असेल तर ती सरी त्या ठिकाणी फोडायची, बांधाला चर पाळायचा आणि पाणी उताराकडे जाऊ द्यायचं, जेणेकरून आपल्या शेतामध्ये एका ठिकाणी पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यायची। पद्धतीने पाणी जर निघालं तर त्या ठिकाणी 50% समस्या तुमची संपली। उपाय नंबर 2, खुरपणी आणि मातीची भर। पाऊस उघडल्यावर दुसऱ्या दिवशी शेतात जा, खुरपणी करा, जेणेकरून वरची माती मोकळी होईल आणि हवा खेळती राहील, जेणेकरून झाडाला बळ मिळू शकतं। खास करून मक्यासाठी तरी मक्याच्या बुंद्याशी माती लावा, झाड मजबूत होईल आणि वाऱ्यात पडणार नाही याच्यासाठी आपण बचाव करू शकतो। उपाय नंबर 3, बाधित भाग काढून टाका। पावसामुळे काही पानं पिवळं पडले असतील, काही डागाळी झाली असतील तर ते ताबडतोब शेतातून बाहेर न्या आणि नष्ट करा, कारण एका झाडाचा रोग जो असतो तो दुसऱ्या झाडावर पसरतो आणि त्याच्यामुळे झाडाची नवीन वाढ चांगली होत असते। उपाय नंबर 4, हवा आणि ऊन आत जाऊ द्या। पीक जर खूप दाट झालं असेल तर थोडी विरळणी करा। मधून मधून हवा आणि ऊन जर आतमध्ये गेलं तर जमिनीत असलेला दमटपणा हा जर कमी झाला तर त्या ठिकाणी असणारी बुरशी किंवा इतर रोग आपोआप कमी होत असतात। हे 4ही उपाय झाल्यानंतर उपाय नंबर 5वा असा आहे की पाऊस उघडल्यानंतर किंवा या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एखादं बुरशीनाशक म्हणा किंवा ह्युमिक म्हणा हे ड्रिपद्वारे द्या। आणि या व्यतिरिक्त काही अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या ॲडव्हान्स शेती सेवा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।